हॅलो गाईज. तर मम्मी या ठिकाणी मला समजून सांगत आहे माझ्याकडून काय चुका होतात ते. तर मी मम्मीकडून अशा विचारत असतो माझं काय होतं आहे ते. त्यानंतर मी आलेलो आहे टेरेसवरती. या ठिकाणी पाण्याची टाकी मी भरत आहे वरती, आणि वरती वातावरण असं खरंच मस्त आहे. घरी तर मला खूपच मस्त वाटतं. पुण्याचं वातावरण तर वेगळंच आहे. त्यानंतर घरी सुरू झालेले आहेत पुरणपोळ्याचा बेत. या ठिकाणी सगळी काय तयारी चालू आहे किचनवरती. राड. आणि या ठिकाणी हे काय केलंय, पाण्यामध्ये पीठ भिजून ठेवलं. हे तर नवीनच प्रकार मी बघतोय. मम्मी बटाटे घेऊन बाहेर कुठं चाललीच नाही, परत आली मध्ये. आणि आमची दीदी स्वयंपाकच करत असते दोन्ही टाईम. स्वयंपाक करावाच लागतो तिला. बाहेर या ठिकाणी मस्तपैकी सगळे पडदे धुवून टाकलेले आहेत खिडकीचे. मी इथे लावलेले आहे मोटार. हे लावावं लागते, अशी याच्यात दगड बांधून टाकावा लागतो, तेव्हाच ते खाली पाईप राहतो. तो बांगडी पाईप. हे काय झालं अरे वा वा. मम्मीने मस्त वाटी बनवलेली आहे. त्या वाटीत आता पुरण. या ठिकाणी आहे भजे, कुरडई, पापड. आय हाय हाय, एक नंबर बेत. बाहेर सुरू झालेला आहे पाऊस, आणि पुरणपोळी फुगलेली आहे. या ठिकाणी बाहेरचा पाऊस बघून पुरणपोळी टम्म अशी फुगली आहे. रात्रीचं जेवण एकच नंबर आहे आज. मस्तपैकी बटाट्याची भाजी, भजे, कुरडई, पापड, पुरणपोळी, त्याच्यासोबत दूध. यानंतर मस्तपैकी बनवलेले उकडीचे मोदक गणपती बाप्पांसाठी. मम्मीचं जेवण अजून चालू आहे. सिरियल पाहत पाहत मस्त निवांत. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं सकाळचं जेवण हे असं आहे. खीर, चपाती. वा वा वा, मस्त मसाले पापड. या ठिकाणी मी स्वतःला फ्लॉन्ट करताना काय सुंदर दिसतोय गडी. नुसतं जागा मागा मला बागा. वा वा. चला जाऊ द्या असो. आता या ठिकाणी मम्मीचं अजून चालूच आहे जेवण. खीर चपाती खात आहे मी. नंतर आलोय बाजारात. बाजार घेऊन डायरेक्ट घरी. आणि काय आणलंय तर हे बघा, भोपळं, कोथिंबीर, भाजी, सगळं काय काय लागेल ते सगळं काही घेऊन आलोय मी. बाप रे बाप, किती ऊन होतं रे भाऊ. मी तर घामाघूम झालोय बाजार करून. आता